पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। आरोप असा आहे की निविदा भरताच स्थळ पाहणी अहवाल आणि त्यावर उपसभापतींची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे, पण ही अट कुठल्याही शासकीय नियमात नाही। महाराष्ट्रातील सार्वजनिक खरेदी प्रक्रियेसाठी लागू असलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक खरेदी अधिनियमानुसार निविदा प्रक्रिया पारदर्शक, स्पर्धात्मक आणि भेदभावरहित असणे बंधनकारक आहे। मात्र अशा अतिरिक्त अटींमुळे स्पर्धा मर्यादित होत असल्याचा आरोप होत आहे। तज्ज्ञांच्या मते जर पात्र कंत्राटदारांना अनावश्यक अटींमुळे बाहेर ठेवले गेले तर ते भारतीय करार कायदा 1872 मधील फेअर कॉम्पिटिशनच्या तत्वात धक्का देऊ शकतं। दरम्यान या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाकडे दाखल करण्यात आली असून पुढे लोकायुक्त किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाण्याची शक्यता आहे। प्रश्न एकच की ही अट प्रशासनाची गरज की निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप? चौकशी सत्य बाहेर आणेल। लवकरच भाग 2 मध्ये मोठा स्कॅम टाइम्स ऑफ महाराष्ट्र उघडकीस आणणार। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।